मग आयुष्यात दुःख केव्हा जास्ती होतं? काय दुःख फायनल सगळ्यात जास्ती हरलं, केव्हा होतं? फायनल हरल्यावर. अच्छा, ते रेफरन्स दे काहीतरी, रेफरन्स दे की नाही द्यायचा? नाही, नको, जाऊ दे. ठीक आहे. मला वाटतं दुःख तुला तेव्हा झालं पाहिजे जेव्हा तू ज्या गोष्टींना चांगलं म्हणतोस त्या वाईट करतात आणि तू ज्या गोष्टींना वाईट म्हणतोस त्या चांगलं करतात. कारण रिषभ पंतने चांगली इनिंग केलेली आहे. तू त्याला मागच्या मॅचमध्ये क्रिटिसाइज केल्यानंतर. सो कॉंग्रॅट्स, Yes, पुन्हा एकदा कन्सिस्टंट आहेस. माझा नाही, कशात आपल्या तरी. दोघांचाही मांडीला घातचा रेकॉर्ड खूप चांगला राहिलाय. सो आपली In general. कन्सिस्टन्सी बरकरार आहे. हा. व्ह्युअर्सची नाही पण नरपंटेंची. आपण लोकांना आयुष्यात वर आणतो हे खरं. खरे खरे, आम्हाला कधी कोण वर आणेल आता काय आमच्याबद्दल माहित. आपण आपल्याबद्दल वाईट बोलूया. वाईट बघूया बोललंय. काय काय होतं सांगा. चित्तेडिक पॉडकास्ट आहे रे, एकदम चित्तेडिक. मैं ह्यांना- पुढच्या व्हिडिओला 1000-2000 व्ह्यूज आलेत लॉंग फॉर्म. बघ, आपली स्वप्न पण छोटी, 1000-2000 व्ह्यूजच हवेत गरीबी आपल्याला. गरीबी पण मला वाटतं आपली लायकीच ती असं मला वाटतं. मग एकंदर या चॅनलवरती 2 अशी माणसं बसली आहेत. मी तर ऑब्व्हियसली बॅट्समन म्हणून खूप भारी होतो, पण तू तर अरे. बॉलर पण वाईट होतास, बॅट्समन तू नाहीच आणि फिल्डिंग तुझी ऍव्हरेज आहे. सो अशा लोकांना क्रिकेटवरती बोलताना लोक बघतायत. सिरियसली काय पर्स्पेक्टिव्ह नाही. आपण तेच बडबडतोय. आपण जे बोलतो ते चांगले खेळतात. सो आपलं खरं. प्रेडिक्शन पण आय गेस गोएंकांनाच आपण आणलं पाहिजे आता पॉडकास्टवर, तरच काहीतरी होऊ शकतं. त्यांच्याबद्दल पण खूप वाईट बोललोय आपण. सो ते जिंकले तर आपलंच क्रेडिट. एक्झॅक्टली. आणि प्लस त्यांचा पण क्रिकेटशी काही संबंध नसताना ते ओनर झालेत आणि तिथे जाऊन ते रिषभ पंतला वगैरे काय काय सांगत असतात. मुकेश भाईंचा संबंध आहे का क्रिकेटची खूप? पण नाही, ते ओनर सोडू दे तर, पण ते काय सांगत असत वगैरे त्याच्याशी आहे ना. बरोबर. सो बहुतेक मग पंत पण त्यांना एक सीझन ब्लॉक करून टाकेल. म्हणजे जसं केएल फाटक मारलं जसं श्रीसंतने भज्जीला ब्लॉक केलं तसं. खरं. बघितलीस की नाही पण ती कॉन्ट्रोवर्सी? आता श्रीसंतने परत आता काहीतरी इंटरव्ह्यू दिला की इट वॉज व्हेरी शेमफुल की त्याची ऍड केली वगैरे. आणि भज्जी का करायचं असतं? एक तर मला ठीक आहे, मला शिव्याने द्यायचं, खूप मोठा प्लेअर आहे तो आणि लेजंड आहे इंडिया. पण भज्जी वगैरे थोडेसे मला वाटतं की नॉट एक्झॅक्टली पॉलिटिकली, पण मला असं वाटतं की ते थोडेसे सोशल कॉन्टेक्स्ट खूप लो, म्हणजे सोशल ऐकू त्या लोकांचा खूप लोच वाटतं. म्हणजे पटकन एखाद्या गोष्टीवरती बोलून जाणं, म्हणजे इमॅच्युअर स्टेटमेंट म्हणतो ना. सहवाग पण सहवाग तर ह्या सगळ्यांचा बाप आहे. म्हणजे ह्या सगळ्यात सहवागला तर काय काय केलं मी सांगूच शकत नाही. तो खेळताना त्याने केलंच आहे, आता तो खूप जास्ती करतोय. तर भटजीने तेव्हा केएल राहुल आणि हार्दिक पांड्याची जेव्हा कॉन्ट्रोवर्सी झाली होती कॉफी विथ करणची, सो तेव्हा भटजी काय बोलला होता माहिती आहे की आय विल दीज आर दी 2 ones ज्यांच्यापासून माझ्या बायको आणि मुलीला मी दूर ठेवेन. त्यानंतर आयपीएल सुरू झाली. केएल राहुलने 15 बॉलमध्ये 50 मारली. त्याने हरभजनला 7 बॉलमध्ये 34 का 35 रन मारले. त्याने दाखवलं गे रील निघाली. व्हेरी रेअर इनिंग्स वेअर केएल राहुल खूप फास्ट केलं. सॉरी, 152 मारले रे आता. 152 मारले तर मी तेव्हाच म्हणतोय. कधी घडलं? 2021 ची वगैरे गोष्ट असेल ती सगळी कॉन्ट्रोवर्सी. पण भज्जीने काय केलं माहिती? 18 भज्जीने ती स्लॅपगेट वालं वगैरे युज केलं ऍड साठी वगैरे, प्रमोशन साठी, जे काही ब्रँडने त्याला पिच केलं असेल. एक तर पहिली गोष्ट, तू ते अप्रूव्ह करायला नाही पाहिजे होतं. तेच सांगतो, तेवढे तो सोशली रिस्पॉन्सिबलच नाही. आणि अजून त्याने काय केलं, त्याने श्रीसंतला मेसेज पण केला की ही ऍड तू स्टोरीवर टाक तुझ्या. हे म्हणजे फनच वाटतं. तेव्हा तुझा काही नॅशनल टेलिव्हिजन वरची तुझा जो व्हिडिओ आहे, क्लिप आहे, जे काही असेल, ती आता ललित मोदीने व्हायरल केली. तेव्हा तो तेवढा हुशार होता की भाई हे दिसलं नाही पाहिजे जे काही झालंय ते. तो हुशार नाही ना, ते इन जनरल बसतच नाही. एक्झॅक्टली. पण तो पण हुशार नाहीच आहे. पहिली गोष्ट त्याने पण ती केली व्हायरल. तो काय हुशार आहे? पण खूप ठीक आहे रे, 10-15 वर्षानंतर. पण तुला कळत नाही, एका माणसाला स्लॅब बसते ही व्हिडिओ व्हायरल करणं बरोबर चुकीचं तर आहे. पण ते हरभजन बद्दल जाऊ दे, हरभजन बद्दल नको बोलूया आपण. एलएसजीच्या मॅच वर येऊया. हा, तर भजी पहिली आयपीएल ची झाली होती, पहिली आयपीएल. त्यात त्याने पहिल्या 4 मॅच घेऊन बाकीच्या 10च्या मिस केल्या होत्या त्याच्या कांडमुळे. सो पण मला वाटत नाही भजी फार ह्या सगळ्यात. पण आपण एलएसजीच्या मॅच वर येऊया बोलून तू पुन्हा भज्जीवरच गेला. भजी हुशार नाहीये. मॅच वर आपण तिकडे का पोहोचलो? लोकांना आपण वाईट म्हणतो, चांगलं करतो. भज्जी तू खूप चांगला आहेस, खूप ग्रेट प्लेअर आहेस तू, खूप मोठा लेजंड होता. वाईट व्हावं असं का वाटतं? कारण त्याने श्रीसंतला स्लॅप केली आणि श्रीसंत वॉज वन ऑफ माय फेवरेट बॉलर. आणि मग फिक्सिंग बद्दल काय मत आहे तुझं? काय फिक्सिंग नाही केलेली त्यांनी, त्याला नॉट गिल्टी झाला आता तो. तुला माहिती आहे का नॉट गिल्टी? सांग. जाऊ दे, खूप मोठं हे. ठीक आहे, मॅच वर एलएसजी वर्सेस आरसीबी मॅच झाली आहे. आणि मॅच जेव्हा सुरू झाली तेव्हा माझं असं की सिरियसली यार, एलएसजीच्या मॅच वर पॉडकास्ट करायचा होता, नाही करायचं मला. पण एलएसजीने पुन्हा एकदा, आम्ही त्यांना, माझ्या डोक्यात त्यांच्यासाठी वाईट आलं आणि त्यांनी चांगली कामगिरी केली. सो कन्सिस्टन्सी आहे. कळशी बरोबर. कळशी ब्रो, कळशी. गणेश शेट. तर
LSG ने काल पहिली बॅटिंग करताना 209 टाकले. करेक्ट. त्यात भाई मिचेल मार्श. मार्शने काल जी इनिंग खेळलेली आहे, येस. अर्शिन कुलकर्णी पण आणि आपण जर तू नोटीस केलं असशील, आपण सुरुवातीपासून मार्शला क्रिटिसाइज करतो जर तो कितीही चांगला नाही. आपण त्याला असं म्हटलं की मला तो आवडत नाही, बॅटिंग चांगली करतो. त्याने आपण मनापासून काही बोलू नका कोणासाठी वाईट किंवा बॅटिंगला चांगलं ते खेळतात. चांगलं होतं. मग आम्ही मार्शल वाईटच बोलतो आज. काय घाण इनिंग होती, म्हणजे 111 स्कोर आहे का करण्यासारखा. सिरियसली 47 बॉल 100 का 46 बॉल 100 मारले. आणि बॅटिंग काय, समोर अर्शिन कुलकर्णी प्रॉपर दाखवतो की डिफेन्स काय ते, स्ट्राईक कशी रोटेट नाही करायची आणि मारत सुटलं. जेव्हा मॅच मध्ये तुमच्याकडे 90 ओव्हर असतात तेव्हा कसं खेळायचं तो दाखवतो तुला. महाराष्ट्र जमत नाही टेस्ट मध्ये. महाराष्ट्र बुमराच्या पुढे तर फसला त्या बीजेटी मध्ये, त्याची अख्खी जागा गेली टेस्ट मध्ये. मग हर्षिनने त्याला काल दाखवलं कसं खेळायचं. महाराष्ट्रकडे तो काय शिकला, काहीच नाही. नेक्स्ट बीजीटीला मार्च चांगलं खेळेल. सो LSG 209 टाकले, 3 विकेट लूज करून. 19 ओव्हरची मॅच झाली काल पावसामुळे. 19 ओव्हर. सो त्यात मार्चने 111 मारले आणि काही शॉटने खूप कमाल मारले. आणि पण ते त्याचं जे मसल पॉवर तो युज करतो, इट्स कसं सांगू आता, मोस्टली लोक क्रिकेटमध्ये टायमिंगवर डिपेंड करतात, पण खूप कमी असं बॅट्समॅन ते फक्त आउट अँड आउट पॉवरवर हे करतात. करेक्ट. तर ह्याच्याकडे रसेल, तो जो पॉवरचा जो रेशो आहे तो ह्याच्याकडे पण जास्त आहे. बरोबर. मिचेल मार्श पॉवर नाही मार, मसल पॉवर, प्रॉपर मसल पॉवर, बॉटम हँड प्रॉपर युज करून. आणि टेक्निकली बघायला तर टेक्निकली पण तो थोडाफार वीकच आहे, असं नाही की तो खूप कमाल टेक्निक आहे त्याच्याकडे वगैरे. त्याला तर प्रॉपर बीजेटी मध्ये बुमराने खोललंच होतं. आणि बुमरा काय माहिती, त्याला इव्हन लेफ्ट आर्म स्पिनर्स पण त्याला बऱ्यापैकी उघडत होतच. त्याचं फक्त हे मला वाटतं की तो क्लिअर खेळतो, कन्व्हिन्सिंग शॉट्स मारतो. आणि त्याच्याकडे कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त आहे त्याच्या मोठ्या भावाकडे तर त्याचं जे स्किल होतं त्यात कदाचित वन ऑफ द ग्रेट्स होऊन गेला असता. ते वॉर्नर च्या लेवलचं सक्सेस त्याला मिळालं असतं. हा, म्हणजे स्टाईल जरी वेगवेगळी असली दोघांची तरी तो लेजंड बनून तरी गेला असता. शॉन मार्श बरोबर ऑस्ट्रेलियाचा, जर मिचेल मार्शकडे जो कॉन्फिडन्स आहे तो त्याच्याकडे असला असता तर की तो लँगर स्टाईलचा तरी बॅट्समॅन झालाच असता. लँगर पेक्षा मोठा झाला असता तो अटॅकिंग. आताच लँगर एवढा होता. लँगरला पण फार खेळताना बघितलं नाही, पण नाही लँगर ऍव्हरेजच प्लेअर होता. पण लँगर 100च्या वर मॅचेस केल्या. हो, ते तर मी तेच म्हणतो ना की ऍव्हरेज आणि थोडं अबव ऍव्हरेज मध्येच जायचा तो. असं नाही की खूप कमाल पॉन्टिंग, गिलक्रिस्ट त्या लीग मध्ये तेच म्हणतो. पण त्या सावलीत नेहमी राहिला. त्या ऑस्ट्रेलियाच्या साच्यामध्ये बघशील तर लँगर थोडं ऍव्हरेजच वाटणार. बरोबर आहे. येस. त्यानंतर मग मिचेल मार्शला हेझलवूडने आउट केलं, जेकब बेथेलने कॅच घेतला, त्याचा खूप चांगला कॅच घेतला. म्हणजे पहिली विकेट तर ऑब्व्हियसली आपल्या अर्शिन कुलकर्णीची पडली, जो मुंबईचा प्लेअर आहे. अंडर 19 खेळला ना तो, आता हल्ली अंडर 19 खेळल्यामध्ये. हा काय आधीचा वर्ल्ड कप खेळला आणि मुंबईचा प्लेअर आहे तो. मुंबईत खेळला की नाही, तो खूप स्ट्रगल करत होता. 24 बॉल 17 पहिलीच मॅच. पण मग ते की तुझं स्ट्राईक रोटेट पण नव्हती त्याच्यावर. बरोबर. आणि समोर मार्च त्याला देत पण आणि मग एका म्हणलं त्याला मारावं लागलं आणि मग पाटीदारकडे कॅच. मध्ये पाऊस पडला, मग त्याला बाहेर लोकांनी म्हटलं चांगला खेळतोस, आज नको खेळूस. मग तो आउटून निघून गेला. पुढच्या पावसानंतर तो एक बॉल खेळला, सेकंड बॉलला आउट झाला. कृणाल पांड्याने विकेट घेतला. कृणाल पांड्याने टू द सरप्राईज त्याने स्लो बॉल टाकला, तर तो आउट झाला. त्या ओव्हरला त्याने 108, 109, 113, 112 आणि अर्शिन कुलकर्णीच्या बॉल आउट झाला. तो बॉल किती 96 का 97. काल त्याने शॉर्ट बॉल पण वापरलेत, खूप टाकले त्याने, खूप. काय माहिती, पण ते वर्क करतात. त्या शॉर्ट बॉलला त्याला बाउंड्री वगैरे नाही आली, एखाद दुसरी आली असती तरच. नाहीतर त्याने बऱ्यापैकी फेकीची वॉर्निंग टाकली पाहिजे सर. कसं आहे तो स्पीड कुठलं जनरेट करतो मला कळत नाही. त्या रिदम मध्ये कुठनं त्याच्या स्पीड मला कळत नाही. ते काय त्याने बनवलंय स्वतः. आणि फायनली काल निकोलस पुरन वन डाऊन आलेला आहे. मुंबई सोबत पण तो वन डाऊन आला. अच्छा, तिकडून तरी सुरुवात झाली. मुंबई सोबत फायनली पासून चालू झालंय. मुंबईने त्याला फायनली फॉर्म मध्ये आणलं. आम्ही आणि मुंबई 63 मारले होते 28 बॉल. 90 का बसलं, 90 त्यांचे पॉवर प्ले. सो निकोलस पुरन वन डाऊन आलेला काल. ऋषभ पंतला काय माहित कोणी सांगितलं की त्याने आमचा व्हिडिओ बघितला की मुंबई पासूनच मुंबई ऑर्डर, बॅटिंग ऑर्डर सुधार तुझी. करेक्ट. सो आणि बाय द वे काल एक स्टार्ट दाखवला होता 2025 IPL चा. त्यात निकोलस पुरनने 14 पैकी 13 का 12 मॅच त्याने वन डाऊन केला होता तो. आणि त्याचे 529 रन होते. म्हणजे निकोलस पुरन वॉज बीस्ट मोड मध्ये, कन्सिस्टन्सी मध्ये, कळशी मध्ये. तो लास्ट सीझन भारी खेळला होता, पण ऋषभ पंत झालं की हा जाम भारी खेळतो, कन्सिस्टंट खेळतोय. सो आय विल ब्रेक दिस कळशी. म्हणजे ऋषभ पंतने खूप ऑर्डर शफल केले आणि मग सगळ्यांचीच वाट लावून टाकली. इव्हन मला हेही नाही कळत ऋषभ पंतच्या इन जनरल डिसिजन मेकिंग मध्ये
की मार्क्रम का नाही ओपन open तू अर्शिन कुलकर्णीला ठीक आहे, चान्स द्यायचा, पण मार्क्रमने असं काय पाप केलं होतं की त्याला तुम्ही खाली टाकता, आणि पण त्याला इतकं खाली की त्याची बॅटिंगच इनइफेक्टिव्ह, कारण तो तसा बॅट्समन नाहीये ना की अगदी झाल्यापासून सुरुवात करे. बरोबर. सो ते पण ते थोडं कसं सांगतो, म्हणजे आधीच रोहित शर्मा जसा खेळायचा की थोडा वेळ घेऊन मग नंतर बाई 200च्या वर स्ट्राईक, तसा बॅट्समन वाटतो. करेक्ट आहे, आणि तो फ्लो मध्ये आला की तो थांबत नाही भाई, तो मारतच सुटतो. सो मार्क्रमचा पण यूज काय म्हणतो ना, मार्क्रमला पण युजलेस बनवलंय. रिषभ पंतने ते ह्या वर्षी दाखवलं की एखादी गोष्ट भारी चालते तर ती कशी नाही चालू द्यायची. वाह, क्या बात आहे. इव्हन त्याचे बॉलिंग चेंजेस पण तू बघशील तर खूपदा तुला खूप सरप्राइझिंग वाटतात. म्हणजे जसं की प्रिन्स यादवने विराट कोहलीला आउट केलं, सो त्याने त्याचा स्पेल कंटिन्यू नाही केला. सो त्याने पॅटर्न कसा बनवला, त्याने स्पेल नाही कंटिन्यू केला, मग पुढच्या ओव्हरला कोणतरी आलं, दिग्वेश का कोणतरी, त्याला मारलं, मग त्याने परत प्रिन्सला आणलं. सो तो तसा करतो, काय म्हणतो ना, प्रोएक्टिव्ह कॅपिटलाइज नाही करत. हा, आणि रिएक्टिव्ह कॅप्टन्सी खूप करतो असं मला वाटतं, आणि त्याचे जे प्रोएक्टिव्ह कॉल्स आहेत ते काय मला फार भारी. पण पुरणनी काल चांगली बॅटिंग करून गेला. फायनली नाही, सॉरी, मी का फायनली बोलतोय, मुंबई पासून चांगल्या फॉर्म मध्ये ऑर्डरचा बॅट्समन आहे. हा, 23 बॉल 38 रन मारले त्याने, त्यात त्याने 4 4 आणि 1 6 मारला. त्याने काय काय कव्हर्स मध्ये 1 ड्राईव्ह मारली, आणि इव्हन त्याने स्क्वेअर ड्राईव्ह पण खेळले. कमाल पुरणचा क्लास होता. येस. आणि मग त्याच्यानंतर येऊन रिषभ पंत पण एक चांगली इनिंग घेऊन गेला. सो रिषभ पंतला स्वतःला त्याला एवढं वाईट बोललो, आमचं पण तेच होतं की आम्ही एक प्लेअर वाईट बोलतो, चांगला खेळत नव्हता, तो रिषभ पंत होता, पण त्याने लास्ट टाइम पुन्हा ते केलं, तर त्याने मुंबई बरोबर पण तो चांगला घेऊन गेला. वाईट खेळला नाही, मुंबईला जिंकवली त्याने एक मॅच कोणती तरी, तो चांगला घेऊन गेला मध्ये. हा, जसं ती एक मॅच त्याने जिंकवली सेकंड इनिंग बॅटिंग करताना, पण ती मॅच त्यांच्याच हातात होती, त्यामुळे ती जिंकली, ठीक आहे. पण अदरवाईज ऋषभ पंत एकच आपल्या ह्याच्यात हे होता की आपण त्यातलं वाईट बोलतो, चांगला खेळत नव्हता, सो त्याने पण आमचं कंटिन्यू ठेवलं, आणलं आम्हाला. 10 बॉल 32 मारून गेला, त्याचे 4 4 आणि 2 6 होते, 2-3 उलटे शॉट त्याने हेझलवूडला मारलेलं आहे. बीसीटी पुन्हा दिसलेली आहे. 320च्या स्ट्राईक रेटने खेळला. खूप वेळाने एवढा स्ट्राईक रेट दिसला रिषभ पंत व्हाईट बॉल क्रिकेट ऍटलिस्ट. आणि मग शेवटी मग मार्क्रमने एकच बॉल खेळला. करेक्ट आहे, आणि मग मार्क्रम युजलेस आहे माहिती ऑर्डरला. एक तर त्यांनी मुकुल चौधरीला बसवलंय, त्याचं काही रिझन नाही माहिती मला. मुकुल चौधरी कारण त्या नॉक नंतर एवढा चाललाच नाही. अरे पण तुला चान्स 2-3 ऑब्व्हियसली बाकी कोण चाललंय एवढं ग्रेट, तुम्ही मार्क्रमला खाली टाकण्याचा काही रिझन नाहीये ना. सो त्याच्यात तुम्ही मुकुल चौधरीला ठेवा, आणि त्यात त्यांना नवीन एक प्लेअर मिळाला, त्या दिवशी आपण त्याच्यावर बोललो, रघुवंशी कोणतो, अंकित अक्षित, तो ऍक्च्युअली खूप केपेबल बॅट्समन. सो आय डोंट नो, अक्षत रघुवंशी तो चांगला बॅट्समन. आणि हर्षित कुलकर्णी एनिवेज ऑलराऊंडर आहे, त्याची काल बॉलिंग युज नाही केली, पण तो आहे ऑलराऊंडर आहे. विसरला असेल तो, अरे ये भी था क्या, तसं झालं असेल. हा, आणि ऋषभ पंत काल एक ग्रेट ट्रिव्हिया मिळाला की ऋषभ पंतने ऍक्च्युअली आयपीएल मध्ये 4-5-20 ना, त्याने 5च्या वर बॉलर युज नाही केले एका मॅच मध्ये. अच्छा, सो तो पार्ट टाइमर्स युज नाही करत. बरोबर. पण तो पार्ट टाइम ओपनर म्हणून वगैरे तर येतो कधी कधी, तो पार्ट टाइम बॅटिंग ऑर्डर लावतो. आज काय करतो, चल हे करून जा, तुझं काही फिक्स नाही, तू काही करू. त्याने मार्च सोडून सगळ्यांना हलवलं, मार्चला पण, कारण मार्च खाली कुठे एवढा फिट नाही बसत, त्यामुळे असेल की ते खूप जास्त कॉन्क्रीट आहे तो डिसिजन की ह्याला ओपनच करायचं पाहिजे, दुसरीकडे कुठे एवढा प्रभावी नसणार आहे. करेक्ट. येस. आणि 213 टू विन होते, कारण सरप्राइझिंगली काल एवढे कमी रन्स डिफेंड झाले. 213 मी आता कमी म्हणतोय, विचित्र घडलं. यस. त्यानंतर थोडी आरसीबीच्या बॉलिंगवर पण येऊया. भुवनेश्वर कुमार, ही इज मिस्टर कशी. या सीझनला भुवनेश्वर कुमार आय गेस खूप काळानंतर प्रॉपर असा रिदम मध्ये वाटतं मला, की भाई आता कोण नाही, जुन्या रिदम मध्ये वाटतं मला. 4 ओव्हर 34 रन्सच दिलेत त्याने, विकेट नाही मिळाली, पण ठीक आहे. तरी बुमराचा तरी भुवनेश्वरचा एक तो झोन होता, आठवतं एक काळ होता ज्यात तो यॉर्कर कडक टाकायचा, तो त्याचा फॉर्म नाही आला. बट त्याने पर्पल कप यावर्षी डिझर्व करते भुवनेश्वरला. आणि हेझलवूडला काल मारलाय, खूप मारलाय काल, 4 ओव्हर 49 रन. आणि ह्या सीझनला हेझलवूड नाहीच चालला एवढा ऍक्च्युअली. नाही, तो इंजुरी पडतो ना, त्यामुळे त्याच्या ऍक्शनवर पण त्याचा केवढा स्वतःचा विश्वास असेल माहित नाही. जरी तो पूर्ण फिट असेल तरी तो कॉन्फिडन्स यायला थोडा वेळ लागू शकतो. करेक्ट. आणि कृणाल पांड्याने काल चांगली बॉलिंग केली. ऑब्व्हियसली 4 ओव्हर 31 रन देऊन 1 विकेट घेतले त्याने. एक रसिक सलमदार आहे, त्याला पण खूप मारलाय, 53 रन मारले 4 ओव्हर मध्ये. 4 ओव्हर मध्ये
तर सुयश शर्माला पण खूप मारलं, 2 ओव्हर 21 रन, त्याचे 2च ओव्हर करावला त्याच्या. करेक्ट. आणि त्याची 1 ओव्हर शेफर्ड करून शेफर्डला ते देतात की तू काहीतरी करून टीम मध्ये समजा तुला तुझी पोझिशन जस्टिफाय करायची, त्याला काहीतरी देतात बाबा बॉलिंग, तू काहीतरी कर, कारण त्याला बॅटिंग कधी कधी मिळत नाही, मग तो बॉलिंग करतो आणि बॅटिंगला चान्स देतो. मला बॅटिंगचं काय वाटतं माहिती त्यांचं, टीम डेव्हिड आणि शेफर्ड एका टीम मध्ये बॅट्समन म्हणून नाही खेळू शकत. खरं मुंबईत पण खेळले होते. एक्झॅक्टली, कारण की दोघं पण सेम हिटिंग आर्क आहे त्यांची, दोघं पण सेम तुला इम्पॅक्ट देतात. सो आय गेस तेवढी जागा नाही, म्हणजे ह्याच्यापेक्षा मग तुम्ही अजून एक ऑलराऊंडर प्रिफर करू शकता तिथे. पण आणि टीम डेव्हिड बॉलिंग पण नाही करत. एक्झॅक्टली, तेच म्हणतो मी. शेफर्डची बॉलिंग करतो ती त्याला बॉलिंग म्हणावी का कोणी, कारण तो त्याला बॅटिंग मिळत नाही, मग तो बॉलिंग मध्ये असं रन देतो की त्याला बॅटिंग. काल 16 रन मारले त्याला एका ओव्हरला. त्यापेक्षा कदाचित असं मला वाटतं, जे तू म्हणतोस त्यालाच मी सेकंड करीन, की व्यंकटेश अय्यर त्यांच्याकडे बाहेर बसलाय, सो तो पण तशी बॉलिंग तर करूच शकतो, आणि तो बॅट्समन म्हणून पण जास्त युज आहे, आणि तो नॉकआउटचा प्लेअर आहे. त्याचा नॉकआउट मध्ये ऍव्हरेज विराट, रोहित, पोलार्ड, बिडार सगळ्यांपेक्षा भारी. त्याने आता 3 नॉकआउट केलेत आयपीएलचे, आणि 3 त्याची हाफ सेंचुरी जास्त. पण ते त्याला माहिती आहे, त्याला डिरेक्ट नॉकआउट वगैरे तर नाही खेळणार, त्याला आधी लीग मॅचेस खेळावा. सो मला वाटतं शेफर्डला बसवा असं मला वाटतं. पण थोडं ते रे, व्यंकटेश अय्यर कुठे फसला माहिती, त्याला तो जेवढा 23 करोड घेऊन, एक्झॅक्टली, तो जेवढा मोठा नाहीये, त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठी किंमत त्याला मिळाली, आणि त्याच्यावर खूप जास्त लोड पडला आय गेस केकेआर मधून अपेक्षांचं, त्यामुळे त्याचा गेम फसला असं मला वाटतं. पण ठीक आहे, गेम त्याचा परत येऊच शकतो, कारण तो बॅट्समन म्हणून तर केपेबल होता, आपल्याला माहिती होतं. आणि समजा आता मी असं जस्ट एक थ्रो करतोय की फिल सॉल्ट इंजर्ड आहे, आणि बेथल तेवढा काही भारी खेळत नाही, फॉर्म मध्ये नाही, सो ते व्यंकटेश अय्यर कडनं ओपनिंग करू शकतात असं मला वाटतं. आणि बेथलला नाही काढणार माझ्या, कारण बेथलला काढू शकतो असं मला वाटतं. नाही काढणार माझ्या, कारण बेथल जी टेक्निक पजेस करतो ना ती विराट पण बेथल जास्त अटॅक करू शकतो ना. व्यंकटेश अय्यर भाई, नाही विराट आणि ह्याच्यामुळे. पण मग त्याच्यात तुम्ही व्यंकटेश अय्यरला आणून त्याला तुम्ही लायसन्स तरी देऊ शकता, तो इंडियन प्लेअर, त्यामुळे तुमच्याकडे लक्झरी राहते. बरोबर. आणि मग तुम्ही हवं तर बेथलला बसवून तुम्ही एक प्रीमियम बॉलर किंवा प्रीमियम बॅट्समन घेऊ शकता, जो जितेश शर्मा जे सध्या ह्यावेळी नाही फुलफिल करू शकत आहे, ती कपॅसिटी फुलफिल करेल. जितेश शर्मा म्हणजे मजा आता काय बोलला नाही, तो बोलला होता की जितेश शर्माला विचारलं होतं की 14 में से कितने मॅच जिताना चाहोगे, तर तो जितेश बोलला की 11, तर नाही 14 के 14 जिता, नाही 3 दुसरों के लिए छोड़ रहा हूं. ह्याने अजून 3 मॅचेस जिंकवल्या नाही त्यांना. आणि ते विकेट जेव्हा जातात तेव्हा मला भारी वाटतं, कारण मला चान्स मिळणार असतो, माझा टच विकेट लोकांना भारी वाटतं. ठीक आहे, आरसीबीच्या बॅटिंगवर येऊया. ओव्हरऑल जे काही मारले आरसीबी 203 रनच मारू शकले आरसीबी. जेकॉब बेथेल आणि विराट कोहली लवकर परत. विराट कोहलीला जो बॉल पडलाय प्रिन्स यादवचा, वन ऑफ द बेस्ट बॉल्स या आयपीएल मधला म्हणजे मी एवढा ग्रेट नव्हता, पण ठीक आहे. आणि पुन्हा मला हे बोलायचंय की प्रिन्स यादवला इंडियन टीम मध्ये घ्या या वर्षी किंवा पुढच्या वर्षी, पण त्याला इंडियन टीम मध्ये घ्या, त्याचा कॉन्फिडन्स वाढू दे. तो आरसीबी साठी, एलएसजी साठी खूप जास्त चांगल्या गोष्टी करेल इन फ्युचर, आणि इंडियासाठी पण. आणि तो स्किलफुल तर आहे, प्लस तो कॉन्फिडंट आहे, तो ऍक्युरेट आहे. काल त्याने ॲक्युरेट 140 टाकून तो ॲक्युरेसी दाखवतो. करेक्ट. काल त्याने एवढ्या यॉर्कर्स नाही मारलेत, नाही गणले त्याचे यॉर्कर्स, फुल टॉस गेले का. पण अदरवाईज तू बघशील तर एलएसजी, तो गुडलेन तर खूप चांगली बॉलिंग, जरी तिथे शमी असेल तरी एलएसजीचा जास्ती विश्वास प्रिन्स यादव, कारण तो त्यांचा ब्रेक थ्रू बॉलर आहे, तो त्यांचा मध्ये येऊन मॅच वाचवतो, तो वर्ण पण करतो, तो स्लॉग मध्ये आणि कन्सिस्टंटली करतोय यावर्षी, तो कन्सिस्टंटली करतोय. आणि काल त्याचा एक भारी ऍस्पेक्ट मी पहिल्यांदा नीट बघितला, त्याची फिल्डिंग पण खूप चांगली. काल त्याने 2-3 स्टॉप चांगले, एक कॅच पकडला, आय गेस थर्ड मॅनला पकडला, ती कॅच चांगली घेतली. सो ही इज अ कम्प्लीट पॅकेज. त्यानंतर मग विराट कोहली लवकर आउट झाला, 0वर प्रिन्स यादवने आउट केलं. नंतर बेथल पण त्याच्या मागून गेला. अच्छा, स्ट्राईक बेथलकडे होती, आधी शमीने विकेट काढला. बरोबर, 9वर, पण दोघं पण 9वरच आउट झाले. येस. आणि त्यानंतर मग देवदत्त पडिक्कल आला आणि पटीदार आला. करेक्ट. येस, पडिक्कलने ऍज युजर चांगला खेळून गेला. पडिक्कल 25 बॉल 34 मारले त्याने. थोडा अडकला होता, पण खूप मारत होता, सो त्याने थोडंसं सेकंड गिअर टाकलं. पण ठीक आहे, एक ऑफ मॅच जाऊ शकतो. ऑफ नव्हती ऍक्च्युअली, ठीकठाक मॅच गेली त्याची. त्याच्या स्टँडर्ड त्याने एक 6 मारला, जो असं तो जो काही हुक पुल फ्लिक माहित नाही काय करतो तो, असं एकदम ऑकवर्ड पोझिशनला येऊन मारतो, त्याने चांगला मारला. आणि पण काल एक होतं की आरसीबीच्या ह्या दोघांचे विकेट पडल्यावर ना आरसीबी मध्ये स्टार्टला स्लो केली, कारण बऱ्यापैकी मला वाटतं की पटीदार 9लाच तुझ्या 2 विकेट पडल्या ना. नाही, असं वाटत होतं की आरसीबीने मॅच थोडी हे शेल मध्ये गेली, पण मग नंतर पॉवर प्ले संपता थोडंफार या दोघांनी हात उघडायला सुरुवात केली,
आणि काल थोडंसं पटीदारचा काल वीक झोन लोकांनी एक्सप्लोर केलेला आहे LSG ने, की तो बाउन्सरला खूप ऑकवर्ड आहे. एक्झॅक्टली तो नाहीच जो पूल मारला ना तो त्याने बाउन्स ह्याच्यावरच मारले ना obviously. तर त्या शॉटच्या आधी त्याला 2-3 कानाजवळ काढले बॉल जे खूप अनप्लेबल होते त्यासाठी. आणि रजत पट्टीदार मित्रांनो, मी पुन्हा आता मी पटीदार बद्दलच बोलत होतो बाय द वे. काय मी पटीदार बद्दलच बोलत होतो. अच्छा, तू पडिकल बोलला. सॉरी, पटीदार बद्दल बोलत होतो. पडिकल तर मला कम्प्लीट वाटतो खूप. ओके, सो रजत पटीदारने काल पुन्हा एकदा प्रूव्ह केलं की तो का आरसीबीचा कॅप्टन बनलाय, का त्याचा इम्पॅक्ट एवढा आहे आरसीबीच्या टीमवर. कारण विराट कोहलीला कॅप्टनसी नको होती आणि त्यांनी फॅफला काढलं होतं. याहून काही वेगळं नाही, पण थर्ड पर्सन म्हणून तू पट्टीदारला नसता कोणी, पण ज्याच्या कोणाच्या डोक्यात आलं असतं की भाई रजत पट्टीदारला पण चेहलच्यावर सॉरी किंवा सिराजच्यावर तर त्याला मी भाई सल्यूट देतो. तुझं खूप चांगलं विजन आहे, त्या माणसाची दूरदृष्टी खूप चांगली आहे. करेक्ट. कारण रजत पट्टीदार जसा ग्रो होतोय ना त्याच्या कॉन्फिडन्स, आणि तो टीम मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून आला होता, त्यांची चॉईस पण होती स्टार्टला. बरोबर. त्याने 31 बॉल 66 ठोकलेत, त्यात त्याने 6 6 मारले. काय काय 6 त्याने लेग साईडला जे उचलून फेकलंय स्पिनर. दिग्वेश राठीला त्याने एक समोर मारला, तो त्याने लिटरली स्लाइस झाला बॉल, पण तो एकतर त्याचे शॉट जे असतात की तो डिसाइड करतो शॉट आणि मग तो मध्ये नाही थांबत शॉट, तो प्रॉपर क्लिअर करतो, क्लीन मारतो. सो त्याने ते केलं आणि त्याने तो एक लेगला मारला. तू 2 मारले त्याने सेम उचलून फेकला, लिटरली उचलून फेकला त्याने. सो 31 बॉल 61 मध्ये त्याने मॅच खूप जवळ आणून दिलेली, ऑलमोस्ट तुझा 12 पर्यंत वगैरे. एक पॉईंट असं वाटत होतं की आरसीबी जिंकेल. 50 बॉल 100 वगैरे हवे होते. 10 ओव्हरला 104 होते, मग त्यांना 9 ओव्हरला काहीतरी 108 हवे होते. 54 बॉल मध्ये त्यांना 108 109 हवे होते. तेव्हा वाटत होतं की आरसीबी घेऊन जाईल मॅच, कारण त्याने स्पेशली मयंक यादवला ज्या पद्धतीने खेळलं होतं. मयंक यादव एक तर त्याला बाउन्सर कडक मारत होता. काल एक चांगली गोष्ट होती की मयंक यादवने पण चांगली बॉलिंग केली होती. त्याला रन्स पडले ते, पण ते समज त्याचे 4-5 त्याला पडलेले 6 सोडले, तर बाकी त्याने 15-20 बॉल खूप चांगला लागले. स्पेशली त्याचा स्पीड चांगला होता, त्याचा स्लोअर वन चांगला होता आणि त्याने कानाजवळ बाउन्सर काढले ह्याला पटीदारला, ते चांगले होते. पण त्याने 2-3 लेंथ का थोडेसे लेंथच्या पुढे गेले, ते त्याने कडक स्टिक्स मारले 2-3 लेगला पटीदारने. सो पटीदार काल त्यांचा स्टार होता, मग तोच होता जो मॅच घेऊन जात होता. पण त्याच्यानंतर मग ते मारायच्या याच्यातच आउट झाला तो. लॉंग ऑफला कॅच गेला, लॉंग ऑफ की मिड ऑफला. आणि मग त्यानंतर आला जितेश शर्मा मित्र. जितेश शर्मा 1 रन आउट झाला. त्याला यावेळी मजा नसेल आली सुरुवातीच्या विकेट, कारण तो खरंच पोटेन्शियली खूप चांगला बॅट्समन, खूप चांगला. पण त्याचा तू बघशील त्याचा हा टेम्पलेट, त्याचा हा पॅटर्न राहिलेला आहे की पंजाब मधनं एक सीझन तो भारी खेळला खूप. म्हणजे ज्या सीझनला ऑब्व्हियसली पंजाब क्वालिफाय नव्हती झाली, पण ते सीझन आहे माहिती, ज्यात हर्षदीपने तिलक वर्माचा स्टंप तोडला, तो आठवतो बोल्ड काढला, ती मॅच आहे माझ्यामध्ये. सो ते जे सीझन होतं 23चा सीझन असेल माझ्यामध्ये, त्यात तो कमाल खेळला की अशीच तो नॉक, जसं तो लास्ट घेतो ना आरसीबीसाठी तसे नॉक्स घ्यायचा, खाली फ्लोटर करायचा, काहीच नाही होतं, 10 बॉल 30 किंवा 20 बॉल 50 असे मारायचा. त्यांचा 24चं सीझन आलं, त्यात तो खूप वाईट खेळला. मग हेच झालं की त्याचं असं मला वाटतं की तो एक सीझन भारी दिलं की ना, की तो थोडा त्या झोन मध्ये राहतो असं मला वाटतं की आता हे, पण तो पुन्हा शून्यापासून सुरुवात नाही करत असं मला वाटतं की जे की ह्या सीझनला पण सेम घडलंय. त्यामुळे त्याला पंजाबने रिटेन नव्हतं केलं इफ यू रिमेंबर, आणि मग आरसीबीने त्याला घेतलं. आता आरसीबीने फर्स्ट जाम भारी केला आणि सेकंडला तेच झालं त्याचं की तो खूप रश करतो असं मला वाटतं, कारण कालची मॅच पण त्याच्या थोडं ते आउट ऑफ फॉर्मचं प्रेशर पण वाढत असणार, आणि कालची मॅच बरोबर त्याच्या स्टाईलची मॅच होती की त्याने काढायला बनवली असती त्याने मॅच शेवटी येऊन. हा, पण मग खाली येऊन पण टीम डेव्हिडने जे केलंय 17 बॉल 40 17 बॉल, तर तो जर आउट नव्हता तर आरसीबी कन्फर्म ही मॅच जिंकत. विकेट कधी पडली बघ ना, ते टीम डेव्हिडची विकेट पडली 158 रन्सला. सो ऑलमोस्ट त्यांना 51 रन्स हवे असतानाच आउट झाला. बरोबर, आणि तेव्हा काहीतरी 20 बॉल उरले होते, आणि टीम डेव्हिड जेव्हा खेळत होता भारी, तेव्हा समोर कृणाल पांड्या थोडा स्लो खेळत होता. त्याच्या कधी 8 का 9 बॉल 7 रन होते, पण नंतर स्ट्राईक पण दिली नाही का बॉलला, तर राग बी घाला त्याला टीम डेव्हिडला, तू काय स्ट्राईक मागतो माझ्याकडे, असं तर झालं होतं. टीम डेव्हिड कृणाल पांड्या पिक केलं, त्यात टीम डेव्हिडने 3 6 आणि 4 4 मारले. 17 बॉल मध्ये त्याने 40 रन मारून गेलेला. सो हातात तर होती आरसीबीच्या मॅच तसं बघायला गेल्यास, करेक्ट, पण तेच किती विकेट्स पडल्या त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम. आणि एक तर झालं की लखनौने नंतर एक तर प्रिन्स यादव 10 ओव्हर जेव्हा 104 होते आरसीबीचे, तेव्हा वाटलं की ही मॅच नेते आरसीबी, पण प्रिन्सला ओव्हर दिली आणि जी की त्याची 3री ओव्हर होती, थोडं रिस्की होती, तिसरं तुझे संपवतोस म्हणून, पण त्याने त्यात एक तर पडिकलला आधी आउट केलं ह्याने, कोणी प्रिन्स यादवने. त्याच ओव्हरला त्याने परत ह्याला पण आउट केलं, जितेश शर्माला पण आउट केलं. सो त्या 2 बॉल मध्ये मला वाटतं मॅच फिरली एलजीच्या साईडने.
नंतर ऑब्व्हियसली मध्ये छोटे छोटे कमबॅक झाले आरसीबी कडनं, पण मॅच अख्खी तिथे सेट झाली होती त्या 2 ओव्हर. बरोबर. नंतर प्रेशर होऊन हा पण आउट झाला, पतीदार पण आउट झाला. आणि त्यानंतर कृणाल पांड्या आणि रोमारिओ शेफर्ड खेळत होते, दोघं पण चांगल्या स्ट्राईक रेटला खेळले. कृणाल पांड्या 175 स्ट्राईक रेटला खेळला, त्यानंतर रोमारिओ शेफर्ड 153च्या स्ट्राईक रेटला खेळला, पण इट वॉज टू लेट. करेक्ट. आणि 6 बॉल तसे तर होऊ शकतात माझ्यामध्ये, पण ऋषभ पंतने खूप तोही रिस्की कॉल होता, कारण दिग्वेश राठीला मारलं होतं बरंच, त्यानंतर त्याला परत ओव्हर दिली. दिग्वेश राठीने शेवटची जी ओव्हर टाकली ना, कमाल बॉलिंग केली, कमाल बॉलिंग केली त्याने. ते गुगली फेकलेत, कारण ते शेफर्ड समोर होता त्यामुळे पण तो पिक करू नाही शकला. शेफर्ड आणि डेव्हिडने पिक. पण इन जनरल त्याने जी लाईन आणि लेन टाकली ना काल शेवटच्या ओव्हरला, कमाल. म्हणजे आधीच तो विसरूनच गेलेला पूर्ण की भाई नाही जात हे होते. कदाचित त्यावर पतीदार असं त्याने कदाचित मारले, कारण पटीदारने सेम लेन त्याला खूप मारले. पण तेच आहे काल लेट झाला होता आणि एलएसजीचा दिवस होता. येस, ओव्हरऑल मॅच बघायला मजा आली, पण कालची चांगली झालेली मॅच खूप. आणि विराट कोहली खूप दिवसांनी डकवर आउट झाला आरसीबी, खूप रेअरली, कारण बॉल पण तेवढा चांगला पडला त्याला. बरोबर. येस, आणि प्रिन्स यादवचा तसा तर खूप ड्रीम विकेट होती माझी. त्याने हाय जम्पचा रेकॉर्ड तोडलाच असेल काल, समोर उडी मारली विराट कोहलीच्या. आता तो पुढच्या मॅचला चुकून समोर आला, आणि आता त्यांच्या 2 मॅच झाल्या नाही सीझन, पुढच्या सीझनला विराट त्याला भेटेल किंवा इंडियन टीम मध्ये भेटेल. सो यस, कालची मॅच तुम्हाला कशी वाटली? कालचा विराट कोहलीचा बॉल तुम्हाला कसा वाटला? प्रिन्स यादवचा बॉल तुम्हाला कसा वाटला? ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.